Practice set 1.1. Question number 4. Write the following set using listing method. लिस्टिंग मेथडमध्ये आपण कर्ली ब्रॅकेट्स यूज करतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असतात त्या कॉमा सेपरेटेड लिहितो. सो त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर. आता इंडियन सोलार इयर्सचे मंथ असतात चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अशा प्रकारे. तो हे सगळे 12 मंथ्स आपण एक सेटमध्ये लिहून घेऊ. फर्स्ट आहे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. सेकंड क्वेश्चन लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट या शब्दामधले सगळे जे लेटर्स आहेत ती आपल्याला सेटमध्ये लिहायचे आहेत. तर याच्यामधले लेटर आपण कॉमा सेपरेटर आधी लिहून घेऊ. सो ए इक्वल टू सगळ्यात पहिला आहे सी, मग कॉमा, त्यानंतर ओ, त्यानंतर एम, पी, मग एल, परत ई, एम, ई, एन आणि टी. आणि जो ब्रॅकेट आपण ओपन केला होता त्याला कर्ली ब्रॅकेटला क्लोज केलं. पण सेटमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की कुठली पण जी व्हॅल्यू आपण पुट करतो ती एकदाच यायला पाहिजे. आता इथं हा एम आणि हा एम 2 वेळेस आलेला आहे, हा ई आणि हा ई 2 वेळेस आला आहे. तर आपण काय करणार, पुढच्या स्टेपमध्ये ए इक्वल टू सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे ह्या 2 एम पैकी एकदाच एम लिहू आणि ह्या 2 ई पैकी फक्त एकदाच ई लिहिणार. सो हा मेन आन्सर असणार आहे आपलं. गुड. थर्ड क्वेश्चन सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आता ह्युमन सेन्सरी ऑर्गन म्हणजेच म्हणतात त्याला 5 ज्ञानेंद्रिय. तर माणसाच्या शरीरामध्ये 5 कुठले ज्ञानेंद्रिय आहे? कान, नाक, स्किन, आपण म्हणू शकतो त्यानंतर जीभ आणि डोळे. हे 5 ज्ञानेंद्रिय माणसाच्या शरीरामध्ये असतात. सो तेच आपण सेटमध्ये लिहून घेऊ. ए इक्वल टू नोज, इयर्स, आईज, टंग and skin. Practice set 1.1 चा क्वेश्चन नंबर 5. Write the following set using rule method. रूल मेथडचा फॉर्मॅट आहे एक्स, त्यानंतर एक स्ट्रेट लाईन आणि एक्सची प्रॉपर्टी. सो मी इथं फक्त प्रो लिहिते म्हणजे तुम्ही समजून घ्या. एक्सची जी प्रॉपर्टी असेल ती लिहावी लागते आणि त्यानंतर ब्रॅकेट क्लोज. हा फॉर्मॅट आपण रूल मेथडमध्ये यूज करतो. फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे ए इक्वल टू या व्हॅल्यूज. व्हॅल्यूज जर केअरफुली बघितल्या तर हा 1चा स्क्वेअर आहे, राईट. हा 2चा स्क्वेअर आहे, दिस इज 3चा स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, 9चा स्क्वेअर आहे आणि हा 10चा स्क्वेअर आहे. करेक्ट. सो याच्यावरून आपल्याला पहिला व्हेरिएबल मिळाला एक्स, हा आपण कन्सिडर केला. त्यानंतर एक्सची प्रॉपर्टी हे म्हणते की एक्स कोणाला बिलॉंग्स करतोय? एनचा स्क्वेअर. करेक्ट. एन म्हणजे नॅचरल नंबर जो आपण घेतलाय 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, म्हणून एक्स कोणाला बिलॉंग करतो? एनचा स्क्वेअर. पण एन सुरुवात 1 पासून होते आणि शेवट त्याचा 10 पर्यंत होतो. बरोबर. 1 पासून सुरुवात झाली आणि 10 पर्यंतचे, म्हणून आपण इथं याला असं करणार की 1 लेस दॅन इक्वल टू एन लेस दॅन ऑर इक्वल टू 10. हे 3 जे फॉर्म्युला आपण क्रिएट केला किंवा हे 3 ज्या प्रॉपर्टी क्रिएट केला ते आपण एका रूल मेथडमध्ये पुट करणार. सो ए इक्वल टू एक्स, स्ट्रेट लाईन, एक्स बिलॉंग्स टू एन स्क्वेअर, कॉमा 1 लेस दॅन इक्वल टू एन लेस दॅन इक्वल टू 10. सो क्वेश्चन नंबर 1चं रूल मेथडने आपण सेट लिहिलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे बी इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42 अँड 48. परत तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हा 6चा टेबल आहे. 6चा टेबल कसा झाला?
6 1 जा 6 म्हणून 6 मल्टिप्लाय बाय 1 केलं आपण तर हे येतं. नेक्स्ट 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42 अँड द 6 8 जा 48. ह्या व्हॅल्यूज क्रिएट केल्या. रूल मेथडने लिहिताना स्टार्टिंगमध्ये व्हेरिएबल घ्यावा लागतो आणि त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी तुम्ही काय देणार हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर एक्स बिलॉंग्स टू एन तर आहे, हे कंपल्सरी एन तर आहेच, पण तो कोणाशी मल्टिप्लाइड आहे 6शी, म्हणून 6 मल्टिप्लाइड बाय एन केलं आपण. आणि एनची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे तर एनची व्हॅल्यू 1 पासून सुरुवात होते तर 8 पर्यंत संपते, कारण 6 8 जा 48 येतं. म्हणून ह्या 3 कन्सेप्ट रूल बेस मेथडमध्ये लिहिणार. बी इक्वल टू एक्स स्ट्रेट लाईन, एक्स बिलॉंग्स टू 6 मल्टिप्लाइड बाय एन, कॉमा एन ए 1 पासून तर 8 पर्यंत. क्वेश्चन नंबर 3. सी इक्वल टू स्माइल, MILE. तर स्पेलिंग आपण एकत्र लिहिली तर त्याला स्माइल येतं. हा क्वेश्चन बघून तुम्हाला काय वाटतं, रूल मेथड काय असेल? येस, सिम्पल आहे. सी इक्वल टू आपण व्हेरिएबल लिहून घेणार एक्स, स्ट्रेट लाईन, एक्स इज लेटर इन वर्ड स्माइल. सो जे पण इथं लिहिलेलं होतं ते आपण एका वर्डमध्ये लिहून घेतलं, तर त्याचं आन्सर आलं की एक्स इज अ लेटर इन द वर्ड स्माइल.